आमचे कलेक्टर 2 एप्रिलच्या भागात. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. रुक्मिणी सरकारला चहा आणून देते. सरकार रुक्मिणीच म्हणतात, बसा की. काय झालं, सगळं ठीक आहे ना? हो आहे ना. घरच्या मागं कोण लागलं होतं कळलं ना आता तुला? साप पाळला होता घरात, साप. त्याला मी जबाबदार आहे. तुम्ही असं कशाला म्हणता? अगं रुक्मिणी, ते माझ्यामुळंच ती या घरात होती. अहो, आपल्या आप्पीने संकल्प संग लग्न केलं नाही म्हणून सुडानी पेटले होते ते दोघे. ती घरात होती म्हणूनच तिला सारं समजत होतं. रुपालीचे कान भरले तिनं. माझं पाप आपल्या पोरांनी कशाला भोगायचे? तुम्ही सकाळी सकाळी डोळ्यातून पाणी कशाला काढताय? त्या मनीने सगळ्यांचा बदला घेतला. रात्रभर मी याच विचारात होतो. तेथे सुजय येतो आणि म्हणतो, आता तरी तिला घराबाहेर काढणार आहे का नाही? आता काढलं की. अहो, काय बोलता तुम्ही? आजवर किती वेळा बाहेर काढलं, काय झालं? सुजा, तू असं बोलू नको. त्यांना लई वाईट वाटतं. त्यांच्या चुकाची सजा अख्ख्या घरास भोगावी लागते. साऱ्यांच्या नजरेत गुन्हेगार कोण? तर सुजा. या साऱ्यास फक्त सरकार जबाबदार आहे. आणि सरकार आता जर मनी मावशी दारात येऊन उभी राहिली आणि तिने जर तो विषय काढला तर त्यास जबाबदार कोण? मी गप्प बसणार नाही आता. पण करणार काय? आत्तापर्यंत गावभर केलं असेल त्यांनी. नाही. ओ सरकार, मायलेक किती पोचलेली आहे कळलं ना तुम्हाला? म्हणून म्हणतो, मावशीने भांडफोड करण्याआधी तुम्हीच हा विषय संपवा. नाहीतर अर्जाचा राग बघितलेलाच आहे तुम्ही. लगेच तेथे अर्जुन येतो आणि म्हणतो, काके वहिनी उठल्या का? रुक्मिणी म्हणते, नाही, मी बाहेर आलेलं बघितलं नाही त्यांना. त्यांचंच टेन्शन आहे जरा. सुजा म्हणतो, अजून बी गोष्टी आहे अर्जा. जा अर्जुन, फ्रेश हो. नको याच्याकडं तू लक्ष देऊ. सरकार बॉम्ब तर फुटणार आहे, पण आधी कोण फोडते ते बघा तुम्ही. दुसरीकडे मनीमावशी आणि संकल्प आपले नळाखाली तोंड धुतात आणि मनीमावशी आपली गावातून काढलेली धिंड, तोंडाला काळे फासलेले सर्व आठवते. मनीमावशी म्हणते, बंट्या, मला लय भूक लागली. आई, आपली आता कुत्र्यागत अवस्था झाली. पण बंट्या, आता आपण गप्प बसायचं नाही. त्यांना अजिबात सोडायचं नाही. बंट्या, याच्याहून वाईट हालत करायची आपण त्यांची. पार रस्त्यावर आणायचं आपण त्यांना. पण बाळा, मला लय भूक लागली. रात्रीपासून मी काहीच खाल्लं नाही ना रे. आई, जा अजून एकदा पाणी पी. बंट्या, मला खायला पाहिजे, पाणी नको. आई, माझ्या अंगात ताकद नाही काहीतरी खायला आणायला जायला. मनी मावशी म्हणते, बंट्या, मला भूक लागली, काहीतरी खायला आण. अगं आई, मला बोलतासुद्धा येईना. काही आणायला गेलं तर मला परत मारतील, लोक येतील. मी नाही जात. बंट्या, तू घाबरू नको. बंट्या, एका मुसकाडीचा हिशोब घेते का नाही बघ मी. खरंच आई, माझं लई दुखतंय. ये बबड्या, माझ्या मांडीवर ये, झोप. काही म्हणा, ही मनी आहे तोपर्यंत मी कोणालाही सोडणार नाही. या कदमाच्या छातीवर ताय नाचली तर बघाच. बाप्पू स्वप्नीलला म्हणतात, तुम्ही खाल्लं का नाही? रुक्मिणी म्हणते, स्वप्नील, तू उठवलं का रुपालीला? हो आई, मी गेलो होतो, पण माझं धाडसच नाही झालं तिला उठवण्याचं. कुठवर टाळणार आहे तिला तू? आता उठेल ती. अर्जा, आलास तू? लई दमला असल, बस जरा. हो. अर्जुन, काय केलं त्या दोघांचं? जोपर्यंत त्या दोघांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत नाही तोपर्यंत त्या दोघांना गावातच फिरून द्यायचं असं केलं मी. सर्व गावकऱ्यांना सांगितलं, त्यांना खायला द्यायचं नाही, प्यायला द्यायचं नाही आणि त्यांना नीट जगूनसुद्धा द्यायचं नाही. फिरू दे गावात असेच, जोपर्यंत ते चूक कबूल करत नाही तोपर्यंत. आप्पी म्हणते, अर्जुन, कायदेशीररित्या त्यांना गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे आपण. आप्पे, याआधी त्या बंट्यास 10 वेळा तुरुंगात टाकलाय, काही फरक पडला का? नाही. त्या दोघांना तुरुंगात टाकलं तर ते दीपाचं नाव घेतात आणि काही केलं तरी दीपा तुरुंगात गेली नाही पाहिजे आणि आपल्या हाताने ते नाही झालं पाहिजे. आहे ना आप्पे? आप्पी म्हणते, बरोबर. नाही, खरं आहे. त्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे, ती शिक्षा केली पाहिजे त्या दोघांना. दिदे, तू तुझ्या तत्वाने चालते, कायद्याच्या मार्गाने चालते, पण ते तसे नाही आहे. बापू म्हणतात, खरं आहे. असं केल्यानंतर ते आयुष्यभर नाही विसरणार. अशी शिक्षा झाली पाहिजे त्यांना. लगेच अर्जुन म्हणतो, तुम्हाला सरकार. अर्जुन, काय बोलतोस तू?
लगेच अर्जुन रुक्मिणीकडे हात करतो आणि शांत बस काके तू म्हणतो. विचारून तो विषय मी सोडून दिला होता. पण काय सरकार, त्या मनी मावशीला कशासाठी तुम्ही घरात आणलं होतं? अजून सांगा ना तुम्ही सरकार. अजून एवढा तमाशा झाला तरी पण सरकार, आमच्या बाळाला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं? सुजा म्हणतो, सरकार अर्जाचं बरोबर आहे बरं का, तुम्ही आता सांगितलं पाहिजे. अप्पी म्हणते, अर्जुन आता ही वेळ नाही आहे. अर्जुन म्हणतो, मग कोणती वेळ आहे? अप्पी म्हणते, अर्जुन अजून लई मुद्दे आहे. सगळ्यात महत्त्वाचं रुपाली ताईला हे कसं सांगायचं हा एक मुद्दा आहे. हे बघा सरकार, हा जो गुत्ता झाला ना त्याला फक्त तुम्हीच जबाबदार आहात. सरकार म्हणतात, मान्य आहे मला, माझ्यामुळं झालं आहे. पण मी हे तुला लवकरात लवकर सांगेल. शब्द देतो तुला मी. याआधी 10 वेळा शब्द दिला तुम्ही. अर्जुन, आपण आधी रुपालीचा विचार केला पाहिजे. स्वप्नील सर म्हणतात, खरं आहे अर्जुन, आणि सरकारांचा मुद्दा आहे म्हटल्यावर साधा नसणार असतो. अर्जुन म्हणतो, दादा वहिनी उठल्या नाही का अजून? लगेच रुपालीला जाग येते आणि रुपाली म्हणते, अरे देवा, आज एवढ्या वेळ कशी झोप लागली मला. रुपाली आपल्या खोलीत, अमोल कुठं गेला असं म्हणते. सरकार स्वप्नीलला म्हणतात, जरा आतमध्ये जाऊन बघतोस का? रुपाली दरवाजा जोरजोरात वाजवते आणि म्हणते, कोण आहे बाहेर? आप्पी सरांना म्हणते, सर तुम्ही कसली काळजी करू नका, आम्ही आहोत सर्वजण. लगेच स्वप्नील सर दार उघडतात आणि रुपाली म्हणते, दाराला कडी कोणी लावली आणि अमोल कुठे आहे? रुपाली घाईघाईनं अमोलला बघायला येते आणि म्हणते, कुठं आहे अमोल, कुठं आहे अमोल? रुपाली म्हणते, अहो बोला ना काहीतरी, आणि कडी कोणी लावली बाहेरून? मी इतक्या वेळ कशी झोपली? लगेच सर म्हणतात, रुपाली अगं तू शांत हो, आधी अमोल कुठं आहे ते सांगा मला. सर म्हणतात, अगं आहे तो, अगं इथंच आहे तो, अपर्णा आणि अर्जुनच्या खोलीत झोपला. लगेच रुपाली म्हणते, का तिकडं का? सरकार म्हणतात, रुपाली तू जरा शांत झाली तर आम्हाला तुझ्या संग बोलता येईल. आप्पी म्हणते, हो ना ताई, तुम्ही आधी शांत व्हा ना. सर्वजण मिळून रुपालीला शांत करतात. रुपाली स्वप्नील सराला म्हणते, काय झालं नक्की, मला तर भीती वाटायला लागली. स्वप्नील म्हणतो, रुपाली आपलं बाळ. घाईघाईने रुपाली म्हणते, काय झालं? स्वप्नील म्हणतो, अमोल आपल्याला देवळात सापडला. रुपाली म्हणते, ते माहिती आहे, इथं काय झालं ते मला सांगा. अमोलच्या आईबाबांचा पत्ता लागलाय. मग मी काय करू? त्यांनी टाकून दिलंय तेव्हा मी सांभाळलंय त्याला. मी नाही देणार परत बाळाला, अजिबात परत नाही देणार बाळाला. आप्पी म्हणते, ताई टाकून नव्हतं दिलं ते. लगेच रुपाली म्हणते, काय बोलते अपर्णा तू? मला जेव्हा अमोल सापडला ना तेव्हा तो पायरीवर एकटाच होता. हो, पण त्याला तिथं ठेवला होता. त्याच्या आईबापांनी नाही, दुसऱ्यांनीच तिथे ठेवला होता असे सरकार म्हणतात. केवळ तुला मिळावं म्हणून. काय बोलता सरकार तुम्ही? स्वप्नील सर म्हणतात, अगं ऐक तर रुपाली, अमोलचे आईबाबा कोण आहेत माहिती आहे का? रुपाली म्हणते, कोण आहे? स्वप्नील सर म्हणतात, अर्जुन आणि अपर्णा. रुपाली रागाने म्हणतात, खोटं बोलता तुम्ही, असं कसं असू शकतं? हे कसं शक्य आहे? आपल्यासमोर त्यांच्या बाळाला शेवटचा निरोप दिला ना आपण. रुपाली रात्रभर हाच गोंधळ चालू होता बघ. ताई, अहो घरातील कोणीच काही खोटं बोलत नाही. रुपाली लगेच म्हणते, अपर्णा तू तर मध्ये बोलूच नको. सुजय म्हणतो, नाही, तुम्ही असं वहिनीला सांगायला नको होतं. दादानी तुम्हाला झोपीची गोळी दिली होती आणि म्हणून तुम्हाला गाढ झोप लागली होती. रुपाली म्हणते, का केलं तुम्ही असं? स्वप्नील सर म्हणतात, यामुळंच तुला त्रास होणार होतं हे मला माहिती होतं. पण रुपाली अगं, कितीही अवघड असलं तर स्वीकारायला तरी अमोलचे आई वडील अपर्णा आणि अर्जुनच आहेत. नाही, मला हे मान्य नाही. अमोलची आई फक्त मी एकटीच आहे. अपर्णा किंवा भाऊजी नाही ना दुसरं कोणी. अमोल फक्त माझा आहे. हे परत बोलायचं नाही माझ्यापाशी अजिबात. या अपर्णाची पहिल्यापासून नजर वेगळी होती माझ्या बाळाकडे बघण्याची. अपर्णा, तू कलेक्टर असशील तरी माझं बाळ नाही हिरावून घेऊ शकत. सरकार म्हणतात, फक्त रुपाली तो 2 मिनिट आमचं ऐक. मग रुपाली म्हणते, सांगा काय झालंय? स्वप्नील सर सर्व कहाणी रुपालीला सांगतात. रुपाली म्हणते, हे खरं आहे का? अपर्णा म्हणते, हो ताई, हे सारं खरं आहे. रुपाली म्हणते, कशावरून खरं आहे? अपर्णा म्हणते, ताई माझ्याकडं DNA चे रिपोर्ट आहेत. लगेच रुपाली म्हणते, अपर्णा तू काही बोलूच नको. अर्जुन म्हणतो, वहिनी आमच्याकडं DNA टेस्टचे रिपोर्ट आहे. रुपाली म्हणते, बस
काल तुम्ही मला काय म्हणाला होता, अमोलला कोणीच वेगळं करू शकत नाही, आणि आज तुम्ही मला सांगता अमोल हा भाऊजीचा आणि अपर्णाचा मुलगा आहे. मी तुम्हाला शेवटचं सांगते, अमोल फक्त माझा मुलगा. कुठं आहे अमोल, कुठं आहे अमोल, असं म्हणून रुपाली पळत जाते. स्वप्नील म्हणतो, आपण तिला सांगायलाच नको होतं. बघितलं ना ती कसं करत होती. तिचा हात तर कापत होता. तिला परत वेडाचा झटका येऊ शकतो. दादा हे बघ, कधी ना कधी हे वहिनीला सांगावंच लागणार आहे. हो सर, त्यांना कधीही सांगितलं असतं तरी त्यांना धक्का बसलाच असता. सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण शांततेत बोलूया त्यांच्या संग. बापू म्हणतात, वय स्वप्नील सर, त्यांच्याशी आपण स्पष्ट बोललं पाहिजे. तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी. रुपाली अमोलकडे जाते आणि रडत रडत म्हणते, अमोल मी तुझी आई आहे ना बाळा, आणि लोक म्हणतात तू माझा नाही म्हणून. तुला माहिती आहे ना बाळा, तुझं नाव अमोल का ठेवलं आम्ही ते. तुझ्या येण्यामुळं आमचं अख्खं आयुष्य बदलून गेलं रे, आणि आता तूच निघून चाललाय. असं नको करू बाळा, माझं काही चुकत असेल तर मला सांग, मी तुझे सगळे हट्ट पुरवील, पण मी तुझी आई नाही असं नको म्हणू रे. स्वप्नील बाहेरून दरवाजा वाजवतो जोरजोरात आणि म्हणतो, रुपाले दार उघड. तेवढ्यात सुजय म्हणतो, आप्पे वहिनीने बाळाला काही केलं तर. असं काहीही नाही होणार भाऊजी. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.